तर आजचा व्लॉग आहे की आम्ही पिक्चर बघायला चाललो आहे. समर्थ नावाचा जो मराठी चित्रपट आलेला आहे तो आपण बघायला चाललो आहे आणि पूर्ण फॅमिलीसोबत आपण हा पिक्चर बघणार आहोत. आणि या चित्रपटामध्ये काय काय आहे नक्की ते आपल्याला बघायचं आहे की ट्रेलरवरून तरी आजच्या पिढीनं बघणं गरजेचं आहे की आजची पिढी ही पारमार्थापासून देवधर्म याच्यापासून दूर पळत चाललेली आहे. तर मनाची शांती कशी असावी किंवा कसं आपलं वागणूक असावं यासाठी एखादा हा पिक्चर आहे असा ट्रेलरवरून तरी मला वाटतोय. तर आता पिक्चर बघूया आणि पिक्चर बघल्यानंतर आपल्याला समजेल की नक्की या चित्रपटामध्ये काय सांगितलं आहे ते. तर आता आपण गाडीमध्ये बसलो आहे. थोडा वेळ गाडी चालू ठेवायला लागेल कारण इंजिनपर्यंत जो ऑइल आहे तो पोचणं गरजेचं आहे. तर आजचा व्लॉग हा थोडा वेगळा असणार आहे की एक पिक्चर बघायला चाललो आहे. तसा स्पायडरमॅन मूवी आपण बघितला होता पण एक थोडासा घरगुती मूवी आहे की सर्व फॅमिलीसोबत आपण हा चित्रपट बघू शकतो आणि उत्तम असा चित्रपट आलेला आहे की रामदास स्वामींचे काय विचार होते, जे मनाचे श्लोक आहेत, दासबोध आहे, त्यांच्यावर थोडंसं विश्लेषण आहे. तर आता सर्वजण येतीलच, इथं गाडीत बसतीलच. मी पहिल्यांदा लवकर आलो आहे. तर बघूया आजचा व्लॉग कसा आहे तो. तर साडेसहाचा शो आहे आणि आता 5:45 वाजलेत आणि आता इथून निघतो आहे कारण रस्त्यावर ट्रॅफिक वगैरे असू शकते, संडे आहे. तर टॉकीजला पोचू. आता गाडीमध्ये सगळी बसतील आणि टॉकीजला पोचल्यानंतर बघूया तिथे गर्दी वगैरे कशी आहे आणि मूवी कसा आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर आताच नवीन माणसाची ओळख करणं गरजेचे आहे. आता काही वर्ष व्लॉग येत नव्हते, मित्रांसोबत व्लॉग झालेत, सर्व झालेत. पण 8 मार्चला लग्न झालं आहे आणि लग्न झाल्यानंतर माझ्या मिसेसला सर्वांसमोर इंट्रोड्यूस केलेलं नाही. तर आता तिचं नाव अंकिता आहे आणि अंकिताला घेऊन आणि मम्मी, काकू आणि साक्षी म्हणजे माझी बहीण ह्या सर्वांना घेऊन आपण पिक्चर बघायला चाललो आहे. आता आतमध्ये बोलू एक एक. माईक लावतं. तर व्हिडिओ करायला जास्त आवडत नाही असं सर्वांना वाटत असेल, पण ॲक्टर आहेत आणि आता ह्याच्या पुढचे जे व्लॉग होतील ते सर्व सोबत होणार आहेत. तर बघून घ्या माणूस. येतील. आता आमचा एक पेशंट आहे आणि त्याला टायफॉईड झाला होता. बसता येत नव्हता, उठता येत नव्हता, पण तरी पण पिक्चर बघायला येणार असा मनामध्ये विश्वास आहे. त्यामुळं पिक्चर बघायला आम्ही घेऊन चाललो आहे. अजून काकू यायचे, काकू आल्यानंतर आम्ही पिक्चर बघायला जाणार आहोत. पहिलाच व्लॉग आहे जो फॅमिलीसोबत येणार आहे. तर आता मी इथून निघतो आहे पिक्चर बघायला. सगळी माणसं आलेली आहेत आणि अंगणवाडी सेविका दुर्शेतमधल्या उषा डंगर यासुद्धा इथं आलेल्या आहेत. आता पिक्चर झाल्यानंतर आम्ही बघू की कोणाला कोणाला कसा कसा पिक्चर आवडतो आहे तो आल्यानंतर बघू. तर आता व्लॉग चालू झालेला आहे आणि आता आपण इथून दुर्शेतमधून निघालेलो आहोत. आता बघूया कुठं कुठं पोचतो इथे आपण. जरा पुरं धर, हे दिसत रोड दाखव. हे बघा JCB विकायला आलेले आहेत. दाखव JCB, दाखव JCB. हा, भाड्याने मिळतील जर कोणाला पाहिजे असतील तर. साई सहारा हॉटेल आलेला आहे. कल्पेश ठाकूर यांचा हॉटेल आहे. इथे एक दिवशी येऊ काहीतरी जेवायला. आता आपल्याला एक कॅमेरामन भेटलेला आहे त्यामुळं आता जास्त टेन्शन राहिलेलं नाही. शूटिंग तर चालूच आहे. एक नंबर कसला बघ घेतलाय.
दाखव बरोबर दिसते का बघ एकदा. काय कटबीट काय नाही, आता तर लाईव्ह चालू आहे, कट नाही. आता इथं आपल्याला बघायला भेटेल की एक मंदिरासारखं बनवलेलं आहे. ॲक्च्युली हा एक वडाचं झाड आहे आणि इथे एक देवस्थान आहे. पहिल्यापासून ज्यावेळी हा रोड बनवण्याचा पहिल्यांदा मंदिर बघून घ्या. भजन चालू आहे इथं. ज्यावेळी हा रोड बनवत होते त्यावेळी महावीरवाले कॉन्ट्रॅक्टर होते आणि आता सांगितलं जातं की जेव्हा हा रोड बनवत होते त्यावेळी हा झाड तोडण्याचा भरपूर प्रयत्न करण्यात आला, पण जेव्हा जेव्हा झाड तोडत होते त्यावेळी त्यांच्या मशिनरीज वगैरे बंद पडायच्या. त्याच्यानंतर त्यांचे काय त्या झाडाच्या गुंड्यामधून काय साप वगैरे निघायचे, त्याच्यामुळे तो झाड काय तोडता आला नाही. पण ज्यावेळी जय म्हात्रे यांचा कॉन्ट्रॅक्ट चालू झाला त्यावेळी साईडून दोन्ही बाजूनी रोड बनवला आणि ती जी जागा होती सुरक्षितरित्या त्यांनी बांधकाम करून बनवलेलं आहे. अशी इथली एक आख्यायिका आणि नवरात्रीमध्ये इथं गर्दी असतं, भरपूर लोक येतात इथं. ट्राफिक तुम्हाला या बाजूला दिसत असेल. आज रविवार असल्यामुळं सर्वजण अलिबागवरून किंवा कोकणातून सगळी लोक मुंबईला परत जातात संध्याकाळच्या टायमिंगला, म्हणून या साईडला ट्रॅफिक लागतं. आणि जर शनिवार असेल तर पनवेल टू गोवा हा रोड पूर्ण पॅक असतं आणि ट्रॅफिक असतं त्या रोडला. आता टॉकीजला पोहोचलेलो आहे. गाडी पार्किंग लावलेली, आज गर्दी नाही जास्त. आज नाही वाटतं अजून वेळ आहे. किती वाजलं किती? 6:15 म्हणजे 15 मिनटं आहेत अजून पिक्चरला जायला. पेनच्या टॉकीजला आम्ही आलोय. समर्थ चित्रपट आहे हा. आता आपण इथं बघायला आलोय. आतमध्ये बॅनर लावलेला आहे कारण टॉक्झिक आलेला आहे, स्पायडरमॅन. काय म्हणणं आहे तुमचं? बोला काहीतरी. हां काय नाही, काय तुम्हाला काय सांगायचं आहे? तुम्ही पिक्चर झाल्यावर सांगा का पिक्चर कसा वाटतं, कारण लहान मुलांनी बघायला पाहिजे प्रत्येक. आता सगळ्यांना आम्हाला आतमध्ये घेतलेत. आतमध्ये आलोय आपण. हो, टॉक्झिक, आवारा पण 2 आणि मिर्झापूर मूवी येतं. हो, नंतर आपण खाली येऊच. आता आपण काय घेणार नाही कारण आता आपण जेवून आलो आहे, त्यामुळं आता आपण जेवण घेणार नाहीत. आता इथून डायरेक्ट आतमध्ये जाऊ आणि मूवी लगेच चालू होईल. आता आपण वरती चाललो आहे. ई 10 ते 14 2 नंबर.
तिथून तिथून इथपर्यंत. आता नॅशनल अँथम झालेला आहे आणि आता मूवी चालू आहे. जगती रामानि धाडी यदे ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा नम्रत्वतेने असे. इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझा असे. रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय. रामा जाईन जे स्थळी सुख घना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक. जय राम जय राम जय जय राम. काका पाहिजे होता. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आताच मध्यंतर झालेला आहे आणि अर्धा पार्ट कंप्लीट झालेला आहे आणि आत्ता खरा चित्रपटाला एक वळण लागलेलं आहे आणि उत्तम असा चित्रपट. अर्धाच झाला आहे पण मनाला लागून जाणारा एक चित्रपट बघायला आलो आहे आणि आत्ता जस्ट मध्यंतर झालं आहे आणि शेवट कसा असेल ते बघायला नक्की आवडेल. काय वाटतंय? आत्ताच मूवी बघून आम्ही इथून निघलो आहे. एक नंबर मूवी होता. कुठं काय कसा वाटला? बाहेरला घ्यायला का विचारा तुम्ही आता चित्रपट बघून आलेला आहे. म्हणजे एखादा आयुष्यामध्ये जर भटकला तर भटकल्यानंतर मनाची शांती कशी करावी किंवा मनाला स्थिर कसा करावा यासाठी उत्तम मूवी आणि फॅमिलीसोबत बघण्या एवढा सुंदर मूवी होता आणि सर्वांना आवडलेला आहे. काय वाटतंय? कसा? एकदम मस्त छान. अंगणवाडीचे पोरांना बघायला पाहिजे ना सगळे. हो जरूर नक्की. मस्त वाटते खरंच. थांब मी दोन शब्द बोलते. प्रत्येक आई वडील काय सांगते की मुलांनी पिक्चर करतो. माझ्या मुलांनी मला पिक्चर दाखवला तसं आईवडिलांनी प्रत्येक आईवडिलांनी त्यांच्या मुलांना 1 तासाची सुट्टी काढायला मुलांना हा पिक्चर दाखवा. जय जय रघुवीर समर्थ. मस्त भारी बघण्यासारखा पिक्चर आहे एकदम मस्त. तिला पेशंटला काय नाही
कधी जाशील बैठकीला हो समजत हा कोणाची तो त्याची हाईटच आहे तशी. कसा वाटला पिक्चर हे तुझ्या हातात घ्यायचं आहे? तुझ्या हातात घे. तुझ्या हातात घे, बोल. एकदम भारी पिक्चर होता. मला असं आवडला चांगले म्हणजे ते सुधारला. पहिला ते होता म्हणजे त्याला म्हणजे आवड नव्हती तर समोरच्यांनी त्यांना शिकवलं चांगला नंतर मग त्यांना दाखवलेलं आहे चांगलं बैठकीला पिक्चर. जातात ना जायचं तू. बाई तुला नाही आवडला नाही चित्रपट? बोल छान होतं बोल छान होतं एकदम भारी होतं बोल. नाही लाजते जरा. तर आता पिक्चर पूर्ण झालेला आहे आणि आता आपण चाललो आहे घरी कारण अध्याय पण चालू होणार आहे आणि अध्यायासाठी आता तिकडं वेट करतायत त्यामुळे आपण तिकडे जाऊया. तर आताच मूवी कंप्लीट झालेला आहे आणि पिक्चर बघून आता आम्ही सर्वजण घरी आलो आहे. बाकीचे सगळे गेलेत आणि मी थांबलो आहे लगेच जायचं आहे अध्याला. तर चित्रपट बघितला आहे सर्व लहान मुलांना घेऊन आले होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट की सगळे आपले पालक या आपल्या मुलाला लहान मुलांना घेऊन आले होते हा चित्रपट दाखवण्यासाठी. आणि एक महत्त्वाची गोष्ट मला त्यात आढळली की कुठलाही दैवी चमत्कार किंवा का असं न दाखवता आपल्या मनाला आपला कशा ताब्यात ठेवता येईल यासाठी समर्थ विचार आपल्या मुलांमध्ये कसे पेरता येतील यासाठी आणि थकलेल्या दमलेल्या मनाला कसं शांत करता येतील यासाठीचा हा चित्रपट होता. माझी एक रिक्वेस्ट असेल की प्रत्येकाने आपल्या मुलांना हा चित्रपट नक्की दाखवावा ही एक कळकळीची विनंती. आणि आजचा व्लॉग हा उत्तम व्लॉग झालेला आहे. तर आजचा व्लॉग सर्वांनी बघितलात त्याबद्दल धन्यवाद. आता लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.